नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजची विशेष बातमी. सातारा जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्र बाळगणारे आणि विक्री करणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत 5 जणांना जेरबंद केलं आहे आणि त्यांच्या ताब्यातून 3 देशी बनावटीची पिस्तुले, 5 जिवंत काडतुसे, 1 मारुती सुझुकी एर्टिगा कार आणि 6 मोबाईल हँडसेट असा एकूण 12,67,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक स्थापन करण्यात आले होते. दिनांक 14 फेब्रुवारी 2026 रोजी विश्वसनीय गोपनीय माहितीदारामार्फत माहिती मिळाली की वाई येथील काही इसम मारुती सुझुकी एर्टिगा MH12 NE 9210 या वाहनातून लोणंद बसस्थानक परिसरात देशी बनावटीची पिस्तुले आणि जिवंत काडतुसे विक्रीसाठी आणणार आहेत. या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, रोहित फारणे यांच्या पथकाने सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतलं आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे: निखिल शिवाजी मोरे, वय वर्ष 28, राहणार गंगापुरी वाई; आयुष चंद्रकांत अडसूळ, वय वर्ष 20, राहणार रविवार पेठ वाई; यश बबन चव्हाण, वय वर्ष 21, राहणार बावधन तालुका वाई; नितीन दत्ता वाडकर, वय वर्ष 28, राहणार बावधन तालुका वाई; सनी काशीनाथ भोसले, वय वर्ष 34, राहणार खानापूर तालुका वाई. या प्रकरणी लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 73/2026 भारतीय शस्त्र अधिनियम सुधारित 2019 कलम 3(7) आणि 25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आणि ही कारवाई पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, रोहित फारणे तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी आणि अंमलदारांनी संयुक्तपणे केली आहे. या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर यांनी पथकाचे अभिनंदन केले आहे. सातारा प्रतिनिधी प्रवीण नवघरे यांचा रिपोर्ट. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.